क्रॉपिंग सीजन. इंडियामध्ये जर का ॲग्रिकल्चर पॉईंट ऑफ व्ह्यून जर बघितलं तर 3 सीझनमध्ये क्लासिफाय केल्या जाते. मेन सीझन. फर्स्ट सीझन आहे तुमचा खरीप आणि नेक्स्ट आहे तुमचा रब्बी. या 2 सीझनमध्ये तुमचं जे इंडियन क्रॉपिंग पॅटर्न आहे ते डिवाईड केलेलं जाते. या 2 मेन सीझन म्हटलं जाईल. ते मेन सीझन कधी स्टार्ट होते बघू. टाईप्स त्याच्यावाला सोविंग टाईम आणि हार्वेस्टिंग टाईम. तर फर्स्ट टाईप तुम्हाला खरीप. खरीप जे आहे तुमच्याला स्टार्ट होते एप्रिलमध्ये. जर का आपण 2 सीझन ॲग्रिकल्चर पॉईंट जर का करतो म्हटलं तुमच्याला स्टार्ट होते एप्रिलमध्ये आणि एंड होतो हा मार्चमध्ये, सॉरी सप्टेंबरमध्ये. आणि नेक्स्ट आहे तुमचा रब्बी. रब्बी के जो स्टार्ट होतो तुमचा ऑक्टोबरमध्ये आणि एंड होतो मार्चमध्ये. हे झालं तुमचं ॲग्रिकल्चर पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर का 2 सीझन करतो म्हटलं. पण आपण माहिती आहे आपल्याला इंडिया हे जे रिजन जे आहे ॲडिड आणि सेमी ॲरिडमध्ये लाई केलं जाते. तर आपल्याला 3 सीझनमध्ये डिवाईड केलं जाते. एक आहे हॉट वेदर, खरीप अँड रब्बी. तुमचं हॉट वेदर जे आहे जे तुमचं समर सीझन असते त्यालाच आपण हॉट वेदर म्हटलं जाते. तर हॉट वेदर तुमचं स्टार्ट होते फेब्रुवारीमध्ये आणि एंड होते तुमच्याला मे मध्ये. त्याच्यानंतर जो खरीप सीझन आहे, खरीप सीझन जे तुमचं स्टार्ट होणार जूनमध्ये, काहीतरी 14 जून पासून स्टार्ट होत असते जूनमध्ये आणि एंड होते सप्टेंबरमध्ये. यालाच आपण खरीपला मान्सून सीझन सुद्धा म्हटलं जाते. आणि तुमचं रब्बी आहे जे विंटरमध्ये जे तुम्ही क्रॉप ग्रोन केलं जातं ते त्या सगळे क्रॉप लाईज होते तुमचा रब्बी सीझनमध्ये. तर रब्बी सीझन जो तुमचा स्टार्ट होतो तो ऑक्टोबरमध्ये स्टार्ट होतो आणि एंड जो होतो तुमचावाला हा जानेवारीच्या एंडिंगमध्ये किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला तुमच्याला एंड होतो. तर काय माहिती आहे का, काही काही जे क्रॉप आहेत ते क्रॉप मोर दॅन 4 मंथ जेव्हा आपल्या एका सीझनपेक्षा जास्त पिरियडमध्ये ग्रोन केल्या जाते. तर ते 2 सीझनमध्ये सुद्धा लाईज केल्या जाते. तर लाईक दॅट शुगर केन काय आहे की याचा मला जो बेस पिरियड आहे म्हणजे जेव्हा सोविंगपासून हार्वेस्टिंगचा जो पिरियड आहे हा मोर दॅन 10 मंथ म्हटलं जाईल, 11 मंथ हा त्याला बेस पिरियड असतो. तर हा युजली तुमचावाला स्टोन केला जातो फेब्रुवारी और मार्चमध्ये. आणि तुमचा जो हार्वेस्टिंग आहे तो नोव्हेंबर टू मार्चमध्ये याच्यावर हार्वेस्टिंग केलं जाते. तसंच कॉटन सुद्धा आहे तुमचं. कॉटनचा सुद्धा बेस पिरियड मोर दॅन 6 मंथ 8 मंथ एवढा त्याचा क्रॉप पिरियड असतो, बेस पिरियड असतो. तर हा तुमच्याला सोविंग केला जातो मे टू जूनमध्ये, मे और जूनमध्ये. आणि याचं हार्वेस्टिंग केलं जाते डिसेंबर और जानेवारीमध्ये. हे तुमचं तर तुम्ही हॉट वेदरला नेक्स्ट नाव आहे याचं झेड आणि याला नॉन मान्सून असं म्हटलं जातं रब्बीला. त्याची काही एक्झाम्पल आहे तुमचं जर का हॉट वेदरचं जर का एक्झाम्पल घेतो म्हटलं तर व्हेजिटेबल
तुम्हाला एक्झाम्पल. तर खरीपचे तुम्हाला क्रॉप माहिती आहे, लाईक सोयाबीन, हे सुद्धा तुम्हाला खरीपमध्ये येते. सोयाबीन. त्यानंतर कॉटन सुद्धा तुम्ही आता बघितलं असेल, कॉटन कधी आपल्याला सोविंग पिरियड मे टू जूनमध्ये, तर आपलं कॉटन सुद्धा खरीपमध्ये येऊ शकते कॉटन. आणि याचं रबीमध्ये तुमचं बघितलं असेल चना, बीट, ग्राम. तुमचं एक्झाम्पल आहे रबीचे, बीट, ग्राम. पण क्रॉपिंग पॅटर्न बघत आहोत. क्रॉपिंग पॅटर्न काय आहे, तुमचं नंबर ऑफ क्रॉप, तुम्ही किती ग्रो केलेला आहे, तुमच्या फील्डमध्ये किती क्रॉप ग्रो केलेला आहे, किती एरियामध्ये, हेच तुमचं क्रॉपिंग पॅटर्न शो केलं जाते. तुमचं क्रॉपिंग पॅटर्न काय केलं शो जाते, नंबर ऑफ क्रॉप ग्रो इन पर्टिक्युलर एरिया. इन पर्टिक्युलर टाइम. तुमचं एक लँड आहे, त्या लँडमध्ये तुम्ही कुठलं क्रॉप ग्रोन करताय आणि किती टाइम पिरियड नंतर कोणतं क्रॉप तिथं सोविंग करताय, कुठलं क्रॉप हार्वेस्टिंग करताय, याला म्हटलं जाते क्रॉपिंग पॅटर्न. तर हे क्रॉपिंग पॅटर्न काय तुमचं क्लासिफाय केलं जाते ऑन द प्रोपोर्शन ऑफ तुमचं किती लँडचं प्रोपोर्शन तुम्ही यूज केलेलं आहे, त्याच्यानंतर त्याचा स्पेस सिक्वेन्स किती आहे, स्पेस सिक्वेन्स आणि टाईम, त्याचा क्लासिफाय दोन पॉईंटवरून केला जाते. फर्स्ट पॉईंट आहे तुमचा प्रोपोर्शन ऑफ लँड आणि सेकंड आहे तुमचा स्पेस सिक्वेन्स अँड टाइम ऑफ क्रॉप. स्पेस सिक्वेन्स अँड टाइम ऑफ क्रॉप. त्याच्यावर व्हेरियस टाईपचे फॅक्टरसुद्धा इन्फ्लुएन्स केले जाते. लाईक आपल्या इंडियामध्ये क्रॉपिंग पॅटर्नवर जर का इफेक्ट करायचा म्हटलं तर फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे रेनफॉल. फर्स्ट पॉईंट आहे तुमचा रेनफॉल. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमचा टेम्परेचर. नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यानंतर तुमचा क्लायमॅटिक चेंज, टेक्नॉलॉजी आणि तुमचं सॉइल टाईप. क्लायमेट, तुम्ही कुठल्या टाईपची टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट केलेली आहे तुमचं क्रॉप ग्रोइंग करण्यासाठी. टेक्नॉलॉजी आणि सॉइल टाईप. याच्यातसुद्धा तुम्हाला क्रॉपिंग पॅटर्न कुठला ॲडॉप्ट करायचा याच्यातसुद्धा डिपेंड केला जाते. तर तुमचा जो क्रॉपिंग पॅटर्न आहे हा मेनली डिपेंड केला जातो की तुम्हाला मॅक्झिमम मिळेल तिथून मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी भेटली पाहिजे. तर याच्यानुसार तुमच्याला की क्रॉपिंग पॅटर्न डिफाईन केलेला आहे. तर टाईप्स त्याचे फर्स्ट टाईप आहे तुमच्याला मोनोक्रॉपिंग. सेकंड टाईप येते तुमच्याला मिक्स क्रॉपिंग. थर्ड टाईप येते तुमचं इंटरक्रॉपिंग. आणि फोर्थ आहे तुमचं क्रॉप रोटेशन. प्रत्येक पॉईंट आपण डिटेलमध्ये बघत जाणार आहोत. मोनोक्रॉपिंग, मिक्स क्रॉपिंग, इंटरक्रॉपिंग आणि क्रॉप रोटेशन. मोनोक्रॉपिंग काय असेल, तुमचं जे गिवन लँड आहे किंवा तुमचं एक फील्ड आहे, या फील्डमध्ये सिंगल क्रॉप ग्रोन केलं गेलं. जर सिंगल क्रॉप ग्रोन केलं गेलं तर याला म्हटलं जाते मोनोक्रॉप. नंबर ऑफ इयरमध्ये नंबर ऑफ तेच क्रॉप परत ग्रोन केला तर त्याला म्हटलं जाते मोनोक्रॉपिंग. त्याच्यात कुठलं रोटेशन न करता जर केलं तर त्याला म्हटलं जाते मोनोक्रॉपिंग. या मोनोक्रॉपिंगमुळे काय होते, तुमच्यावाली जे फर्टिलिटी आहे,
जे सॉईलची फर्टिलिटी होते ते डिस्ट्रॉय होते. रिड्यूस सॉईल फर्टिलिटी. आणि जे आपण कीड किंवा वाळवी असं जे म्हणतो परत परत तेच क्रॉप घेतल्याने ते सुद्धा तुमच्याला ऑप्टेन केलं जाते. स्प्रेड ऑफ पेस्ट अँड डिजीज. म्हणून आपण काय तुमच्याला सिंगल क्रॉप number of years in same field. त्याला म्हटलं जातं मोनोक्रॉपिंग. त्याच्यानंतर मिक्स क्रॉपिंग आहे. मिक्स क्रॉपिंग काय आहे, तुमचं जे फील्ड आहे नेक्स्ट टाईप होतं पण मिक्स क्रॉपिंग. मिक्स क्रॉपिंगमध्ये काय की तुमच्याला जे लँड आहे, जे तुमचे फील्ड आहे गिवन, या फील्डमध्ये 2 टाईपचे क्रॉप सायमल्टेनियसली सोविंग केल्या जाते. जसं की आपला महाराष्ट्रात बघितलं असता सोयाबीन आणि तूर सोबत सोविंग केल्या जाते. तर याच्यामुळं काय होते की एकाचं रूट डीपमध्ये असते, एकाचं रूट शालो डेप्थला असते, एखाद्याला पॉटेज म्हणजे वॉटर रिक्वायरमेंट जास्त असते, एखाद्या क्रॉपला वॉटर रिक्वायरमेंट कमी असते. तर जर का तुमचं वॉटर एक्सेसमध्ये गेलं तर ज्या क्रॉपला जास्त रिक्वायरमेंट होती ते एक्स्ट्रॅक्ट करून घेईल आणि ज्याला कमी होती त्याच्याला ॲटोमॅटिकली मेंटेन होत जाईल. तर याच्यामुळे काय तर तुमच्याला फेल्युअर जे होणार होतं, क्रॉपचं जे फेल्युअर होता ते कमी होईल. मिनिमाइज आणि तुम्ही बघितलं होतं जसं मोनोक्रॉपिंगमध्ये काय होतं, तुमचं पेस्ट आणि डिसीज होतं तुमच्याला ऑप्टेन होत होतं. तर या मिक्स क्रॉपिंगमध्ये तसं पेस्ट आणि डिसीज वगैरे ऑब्झर्व केला जाणार नाही. इलिमिनेट म्हणण्यानुसार आपण रिड्यूस म्हणू. रिड्यूस पेस्ट अँड डिसीज. त्याच्यानंतर याचे बरेच काही ॲडव्हान्टेजेस आहे की जसं की तुमचं यील्ड इन्क्रीज होणार. त्याच्यानंतर तुमचं सॉईलची जी फर्टिलिटी आहे ती प्रॉपरली युटिलाइज होणार. याच्याला व्हेरियस टाईपचे आपल्याला ॲडव्हान्टेजेस बघता येईल. त्याच्यानंतरचं बघू आपण नेक्स्ट टाईप बघू आपण इंटरक्रॉपिंग. Intercropping is the growing one or more crop at the same time. Growing one or more at the same time. याला म्हटलं जातं इंटरक्रॉपिंग. तर इंटरक्रॉपिंग जे काही 3 टाईप आहे. त्याच्यात फर्स्ट टाईप आहे रो क्रॉपिंग, रो इंटरक्रॉपिंग. त्याच्यानंतर स्ट्रिप इंटरक्रॉपिंग. आणि लास्ट टाईप आहे तुमचं रिले इंटरक्रॉपिंग. तर रो इंटरक्रॉपिंगमध्ये काय असतं की तुमचं अल्टरनेट रोमध्ये म्हणजे सोविंग केल्या जाते आणि ते वाला क्रॉप ग्रोन केल्या जाते. तर त्याचं वाला डेफिनेशन कसं लिहिता येईल, व्हेन द कंपोनंट क्रॉप्स आर अरेंज इन अल्टरनेट रो इज नोन ॲज अ रोड क्रॉपिंग. त्यानंतर स्ट्रीप आहे. स्ट्रीपमध्ये काय तुमच्याला वाईड स्ट्रीप डिवाईड केल्या जाते क्रॉपच्या
टू आणि मोर, किंवा जे समजा एक लँड आहे, ही तुमची लँड आहे, ही लँड तुम्ही समजा 2 स्ट्रीपमध्ये किंवा मोर दॅन 2 स्ट्रीपमध्ये डिवाईड केल्या जाते. आणि एका स्ट्रीपमध्ये तुमच्याला एक वेगळं क्रॉप ग्रोन केला जाते, दुसऱ्या स्ट्रीपमध्ये वेगळं क्रॉप ग्रोन केलं जाते. तर याला म्हणतात ते स्ट्रीप क्रॉपिंग. आणि जसं रिले क्रॉपिंग काय असेल की तुमचं फील्ड डिवाईड केलं जाते नंबर ऑफ क्रॉपमध्ये. तर त्याच्यात काय असते, एक क्रॉप ग्रोन झालं समजा, याच्यात सुद्धा नंबर ऑफ स्ट्रीपमध्ये डिवाईड केलं. तर याच्यातलं एका फील्डमध्ये एक क्रॉप ग्रोन केला, समजा ही सोविंग केली 10ला, एका मंथच्या 10 तारखेला क्रॉप सोविंग केली. त्यानंतरची फील्ड ही जी आहे ही 30ला केली, त्या सेम मंथच्या 30 तारखेला सोविंग केली. तर नेक्स्ट मंथमधल्या ही 10 म्हणजे डेजला ही सोविंग केली. असं काय केलं जाते, रोटेशन केलं जाते, म्हणजे डेज समोर गेले जाते. याला म्हटलं जाते रिले इंटरक्रॉपिंग. बरोबर. तर याच्याला सुद्धा समजा इंटरक्रॉपिंगचे काही ॲडव्हान्टेजेस आहे, की जसं की तुमची फर्टिलिटी मेंटेन केल्या जाते. त्याच्यानंतर पेस्ट आणि स्प्रेड ऑफ डिझीज हे सुद्धा मेंटेन केलं जाते, ते रिड्यूस केल्या जाते. आणि तुमच्याला जे रिसोर्स जे आहे प्रॉपर, समजा वॉटरिंगचं जे आहे, किंवा तुम्ही कुठलं केमिकल तुम्हाला फवारणी करायची असणार, किंवा खत जे आपण म्हणतो ते द्यायचं असणार, तर ते तुम्ही प्रॉपर युटिलायझेशन करू शकता रिसोर्सचं. किंवा तुमचं मॅन पॉवर अलॉट करायचं असेल, त्याच्यानंतर तुमच्याला स्पेस आणि टाईम हा सेव्ह केला जाते क्रॉपमध्ये ग्रो करण्यासाठी. त्याच्यानंतर याचे काही एक्झाम्पल आहे जे रिले क्रॉपिंगचे, इंटरक्रॉपिंगचे, जसं की मेज, सोयाबीन, त्याच्यानंतर बाजरा, लोबिया, हे तुमचं एक्झाम्पल आहे इंटरक्रॉपिंगचे. त्याच्यानंतर आहे क्रॉप रोटेशन बघू आपण. लास्ट पॉईंट बघू आपण क्रॉप रोटेशन. तर क्रॉप रोटेशन कसं असते की तुमच्याला इयरली बेसिसवर कसं रोटेशन करायचं, 1 इयर, 2 इयर रोटेशन, 3 इयर रोटेशन, म्हणजे टाईप आहे. 1 इयर, 2 इयर and 3 इयर, हे तुमच्या रोटेशनचे टाईप आहे. तर तुमच्याला डिफरंट क्रॉप ग्रो केले जाते सेम लँडवर. ऑन अ प्री प्लॅन्ड सक्सेशन. त्याच्यात काय असते, क्रॉप रोटेशन कशासाठी यूज केलं जाते, तर तुमच्याला सॉईल फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी. तर the crop which require high fertility level like a wheat can be grown after the crop which require low input can be grown after crop that require higher input. म्हणजे ज्या क्रॉपला कमी इनपुट लागते, तर ते क्रॉपच्या नंतर हायर इनपुटवाला जी क्रॉप आहे तो ग्रोन केला जाते. तर याचं क्रॉप सिलेक्शन कसं केलं जाते क्रॉप रोटेशनचं, तर तुमचं मॉइश्चर अवेलेबल किती आहे, की तुमच्याला इनफ मॉइश्चर आहे नाही आहे, त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ फर्टिलिटी, मॅन पॉवर, मशिनरीज, समजा आपण रिसोर्स म्हणू. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे तुमचा मार्केटिंग अँड प्रोसेसिंग फॅसिलिटी. मार्केटिंग कशी आहे, अवेलेबल आहे. त्याच्यानंतरचा आहे अवेलेबल ऑफ न्यूट्रिएंट इन द सॉइल. तुम्ही जे क्रॉप ग्रोन करता त्यासाठी न्यूट्रिएंट अवेलेबल आहे किंवा नाही आहे. त्याच्यानंतर क्रॉपचं ड्युरेशन किती आहे, शॉर्ट आहे, लॉंग आहे. क्रॉप ड्युरेशन हे पॉईंट तुमच्याला क्रॉप सिलेक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे. क्रॉप सिलेक्शन फॅक्टर.
त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ क्रॉप रोटेशन. याचं जर का क्रॉप रोटेशन केलं तर आपल्याला फर्स्ट माहिती आहे की तुमच्याला फर्टिलिटी इन्क्रीज होणार. त्याच्यानंतर पेस्ट आणि तुमच्याला जे वीड्स आहे ते प्रिव्हेंट केले जातात ते. त्याच्यानंतर लॉट्स ऑफ केमिकल फर्टिलायझर जे आहे ते तुम्हाला रिक्वायर्ड नाही लागणार. त्याच्यानंतर तुमचं फिजिकल आणि केमिकल नेचर ऑफ सॉइल हे रिमेन राहणार. त्याच्यानंतर याच्यावर फॅक्टर कुठले अफेक्ट केला जाते क्रॉपिंग पॅटर्नवर. तर हे क्रॉपिंग पॅटर्न डिटरमाइन करण्यासाठी द लेवल ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्शन, तुमचं ॲग्रिकल्चरचे प्रोडक्शन लेवल किती आहे हे तुमचं एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्याच्यानंतर क्रॉपिंग पॅटर्न आर अफेक्टेड बाय चेंज इन ॲग्रेशन पॉलिसी. तुमचं ॲग्रिकल्चर पॉलिसीज कशा चेंज होत आहे त्याच्यावरून तुमचं इनपुट काय आहे, त्या टेक्नॉलॉजीने इनपुट काय भेटत आहे. त्याच्यानंतर तुमच्याला ते जे तुम्ही क्रॉपिंग पॅटर्न ॲडॉप्ट केलेलं आहे त्याच्यातून तुमची सॉईल किती फर्टिलिटी होत आहे, त्याच्यातून तुमच्याला क्रॉपची यील्ड किती इन्क्रीज होत आहे आणि तुमच्याला क्रॉपला किती प्रोटेक्शन भेटत आहे, तुमच्याला न्यूट्रिशन किती अवेलेबल आहे, ह्या सगळ्या गोष्टी अफेक्ट केल्या जाते.